शिंदखेड्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे शोले स्टाईलने आंदोलन, पाण्याच्या टाकीवर चढून निषेध। शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी व टाटा पॉवर सोलर मेसर्स टीपी सौर्य कंपनीच्या मनमानी आणि खोट्या धोरणांच्या विरोधात तसेच विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विखरण परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल लाक्षणिक आंदोलन सुरू केलं आहे। ज्या ठिकाणी टाटा पॉवर सोलर प्रकल्प उभा करण्यात आला आहे त्या ठिकाणी पूर्वी औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या होत्या। त्या बदल्यात शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आले होते। मात्र आजपर्यंत संबंधित कंपनीकडून कोणतीही पूर्तता करण्यात आलेली नाही। जोपर्यंत आमच्या प्रलंबित मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्ते शेतकरी संदीप पाटील, रवींद्र पाटील, प्रदीप पाटील आणि उत्तम ठाकरे यांनी घेतली आहे। सर्वप्रथम महाजनको कंपनीला आम्ही आमची शेती दिलेली नाहीये। नाही महाजनकोला आम्ही शेती दिलेली नाही। आम्ही औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी आमची जमीन दिली होती। आम्हाला नोकरीचं आम्ही दाखवलं होतं। आम्हाला प्रत्येक सातबाऱ्यामधले सगळे जे वारस असतील त्यांना एक एक माणसाला नोकरी मिळणार होती। ते पण आम्हाला फसवलं, त्याच्यात पण फसवलं। परत आमच्या शेतीत काम करत असताना पोलिसांचा वापर करून ही जी कंपनी आहे कुठली टाटा कंपनीला आम्ही जमीन दिलीच नाही आहे, पण टाटावाले आम्हाला पोलिसांचा वापर करून आम्हाला मारझोड करायचा प्रयत्न करतात, दम द्यायचा प्रयत्न करतात, गुन्हा दाखल करतात आणि आमच्याकडून प्रत्येक वेळेस मागतात तुमच्याकडे काम थांबवायचं काय पेपर आहेत का, आणि आम्हाला वाढीव भाव पाहिजे, प्रत्येकाला नोकरी पाहिजे, परत नोटीस विहिरीचा मोबदला पाहिजे, आम्हाला पाईपलाईनचा मोबदला पाहिजे, झाडांचा मोबदला पाहिजे। या सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्या पाहिजे, पाईपलाईनचा पाहिजे, नाहीतर आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही, थांबवणार नाही। आणि जो बोलला का त्याला उचलून गाडी टाकताना घेऊन पोलिसांचा वापर हा केलाच नको पाहिजे। लोकनायक न्यूज